हॅलो मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हाऊ टू डू जॉईनिंग विथ व्हेरियस टाइप्स. आपण तीन प्रकारे जॉईन करू शकतो टेबलला. एक तर इनर जॉईन आहे, लेफ्ट जॉईन आणि राईट जॉईन आहे. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ऍग्रीगेट फंक्शन काय आहे आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स काय आहेत. तर ऍग्रीगेट फंक्शन काय आहे की एक आपण ऑपरेशन परफॉर्म करतो आणि त्याची एक सिंगल व्हॅल्यू जनरेट होते. तर ते ऍग्रीगेट फंक्शन. तर ऍग्रीगेट फंक्शन मध्ये सम आपण काढू शकतो, ऍव्हरेज काढू शकतो, मेन, मॅक्स, काउंट काढू शकतो आणि आपण एक अनदर वे बघणार आहे की ग्रुप बाईंग. आपण अजून ऍडव्हान्स लेवलला आपण कसं डेटाचा इन्सेट काढू शकतो. तर पहिल्यांदा आपण सम काढू शकतो. हाय, आता तुम्ही बघू शकता की टोटल अमाऊंट आता जे हे झालेले ऑर्डरची टोटल अमाऊंट तिथे दाखवते, त्याचे सम कसं काढू शकतो. तर सिलेक्ट सम इन ब्रॅकेट टोटल अमाऊंट ब्रॅकेट कम्प्लीट फ्रॉम ऑर्डर. ओके, आणि जस्ट सेमीकॉलन द्यायचंय आणि जस्ट आपल्याला क्वेरी करायची आणि क्वेरी एक्झिक्यूट करायचं. तुम्ही बघू शकता की आपली टोटल अमाऊंट आहे ₹1040.50. तर हे झालं सम. आता आपल्याला ऍव्हरेज ऑर्डर करायची की आपल्याला सपोज आता टोटल अमाऊंट आहे तर त्याची ऍव्हरेज अमाऊंट काढली आपण तर कळू शकतो की आपल्याला ऍव्हरेज ऑर्डर कितीची येते. तर त्यासाठी सिलेक्ट ऍव्हरेज एव्हीची मी जस्ट ब्रॅकेटमध्ये टोटल अमाऊंट जस्ट ब्रॅकेट कम्प्लीट फ्रॉम ऑर्डर्स आणि सेमीकॉलन जस्ट एक्झिक्युटेड. तर ₹173.41 समथिंग पैसे आलेले आहेत. तर हे आपली ऍव्हरेज ऑर्डर झाली. तर अजून आपली सगळ्यात कमी ऑर्डर कितीची ते पण काढू शकतो. त्यासाठी सिलेक्ट मीन इन ब्रॅकेट टोटल अमाऊंट जस्ट ब्रॅकेट कम्प्लीट फ्रॉम ऑर्डर्स जस्ट सेमीकॉलन देऊ आणि हे एक्झिक्यूट करू आपण. तर ₹7.25 हे सगळ्यात कमीची ऑर्डर आहे. तर आता मॅक्स ऑर्डर काय ते पण बघू. सिलेक्ट मॅक्स टोटल अमाऊंट. ओके, and just bracket complete and from orders सेमीकॉलन आणि जस्ट एक्झिक्युटेड. तुम्ही बघू शकता की 777.25 हे मॅक्स ऑर्डर आहे. तर हे आपण चार बघितलं, सम बघितलं, ऍव्हरेज बघितलं, मी मॅक्स बघितलं. आता आपण काउंट बघूया. तर आपण काउंट आता जर टेबल बघितलं, सिलेक्ट स्टार्ट फ्रॉम ऑर्डर्स. ओके, आणि जस्ट सेमीकॉलन आणि एक्झिक्युटेड. तर तुम्ही बघू शकता की इथे आपले एक किती, एक दोन तीन, 6च ऑर्डर आहे. तर तुम्ही इथं इथे बघू शकता की 6च ऑर्डर आहे. पण आपल्याकडे का नाही किती लाख अमाऊंट मध्ये येऊ शकतात, हजारो मध्ये येऊ शकतात. तर ते आपण वन बाय वन मोजू शकत नाही ना. तर त्यासाठी सिलेक्ट काउंट. जनरली आपण काउंट कुणाला देतो, जे आयडी असते त्याला काउंट देतो. तर आयडी एक युनिकच असते आणि ते वाढत वाढत जात. तर ते ऑर्डर आयडी. ओके, जस्ट ब्रॅकेट कम्प्लीट फ्रॉम ऑर्डर्स आणि जस्ट सेमीकॉलन द्या आणि एक्झिक्यूट करायची. तुम्ही बघू शकता की इथे 6 आलेले आहे काउंट. तर आता आपण बघितलं की डिफरंट डिफरंट ऍग्रीगेट फंक्शन बद्दल आपण बघितलं की ऍव्हरेज काय, मीन काय, मॅक्स काय, सम काय, काउंट काय. तर आता आपण त्यांचाच यूज करून आपण आहे ना आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत की ग्रुप बाय काय आहे. ग्रुप बाय म्हणून ग्रुप बाय काय करू शकतो तर ते बघणार आहोत. तर आता आपण काय करणार आहोत की तर तुम्ही बघू शकता की कस्टमर आहे.
सपोज आता रिपीटेड कस्टमर आहे आपल्याला, तर ते त्यांचं आपण एक असं पण करू शकतो की हा किती लोक, आता सपोज 3 नंबरचा कस्टमर आहे, तर त्यांनी किती रुपयाचं आतापर्यंत आपल्याकडून खरेदी केलेलं आहे, किंवा त्याच्या ऍव्हरेज ऑर्डर काय आहे त्या कस्टमर, ते फाईंड करू शकतो आपण. ते सिम्पल आहे. सिलेक्ट सिलेक्ट कस्टमर आयडी, कस्टमर आयडी जस्ट कॉमा देऊ, आणि कॉमा देऊ आणि सम काढू पहिल्यांदा. सम ब्रॅकेट मध्ये टोटल अमाऊंट ब्रॅकेट कम्प्लीट फ्रॉम ऑर्डर्स, आणि जस्ट ग्रुप बाय कस्टमर आयडी, आणि जस्ट सेमीकोलन. आणि इथं आपण टोटल अमाऊंटला एक ऍज म्हणून एक क्वेरी, ऍज एक अलाइज म्हणून आहे, तर त्याच्या थ्रू आपण आहे ना त्याला एक नवीन नाव देऊ शकतो. तर टोटल अमाऊंट काय की इथं आपण सम ऑफ दी अमाऊंट ऑफ कस्टम. ओके, तर हे जस्ट सिलेक्ट करायचं आपल्याला आणि एक्झिक्यूट करायचं. तर तुम्ही बघू शकता की 2 नंबरच्या कस्टमरनी 74.75 रुपयाची खरेदी केलेली आहे, आणि 3 नंबरच्या कस्टमरनी 965.75 रुपयाची खरेदी केलेली आहे. तर आता आपण ऍव्हरेज काढायचं झालं तर सिमिलर टू दॅट, सिलेक्ट कस्टमर आयडी कॉमा ऍव्हरेज एबीजी, आणि ब्रॅकेट टोटल अमाऊंट just bracket complete, and as average from customer, okay, from orders, order, okay, and group by okay, plus 0 group by customer ID, just semicolon देऊ आपण. Okay, sorry for that. Okay, just select it, execute it. तर तुम्ही बघू शकता की इथं 2 नंबरच्या कस्टमरने 24.91ची ऍव्हरेज ऑर्डर आहे त्याची, अँड 3 नंबर कस्टमरची 321 पॉईंट समथिंग पैशाची त्याची ऍव्हरेज ऑर्डर आहे. जसं आपल्याकडे जास्त डेटा असेल तर त्याच्यातून आपल्याला इनसाइड आपण काढू शकतो. तर एसक्यूएल लँग्वेजच्या थ्रू आपण खूप काय करू शकतो. तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.